राज्यामध्ये 10 ऑक्टोबर नंतर 8 ते 10 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यावर लगेचच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल अशी माहिती मिळते। त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही आचारसंहिता म्हणजे 10 ऑक्टोबर नंतर 8 ते 10 दिवसात लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते। सोमेश कोलगे याबद्दल अधिक अपडेट देतील। सोमेश, अश्विन, नक्कीच जी माहिती मिळते त्यानुसार आता सप्टेंबरच्या अखेरीस म्हणजे पुढच्या 10 दिवसांमध्ये निवडणूक आयोगाचं पथक हे महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रातील सगळी माहिती घेऊन सर्वेक्षण करून निवडणुकीसाठी महाराष्ट्राबाबतची परिस्थिती काय आहे याविषयीची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला देणार आहेत। तसेच 30 सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रारूप मतदार यादी देखील प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर मग 10 ऑक्टोबरला ज्यावेळी सगळ्या सध्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही विधानसभांच्या निवडणुका सुरू आहेत त्याचे निकाल येतील आणि त्यानंतरच्या 8 ते 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रासाठीची पत्रकार परिषद होऊन महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू होईल अशी माहिती आपल्याला मिळते आणि मग नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये नव्या विधानसभेसाठी निवडणुका होतील, मतदान होईल। सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।